LED स्क्रीनचे डोळ्यावर होत आहेत दुष्परिणाम. डोळ्यामध्ये असलेल्या रेटिना नावाच्या पेशी कमी होणे, त्याची कार्यक्षमता कमी होणे, तसेच कायमस्वरूपी नुकसानीचा धोका होऊ शकतो. मोबाईल, टीव्ही, संगणक तसेच पॅनल्स अशा प्रकारचे सर्व पॅनल्स LED तंत्रज्ञानाने तयार झालेले आहेत. स्क्रीन टाईम वाढल्यामुळे डोळ्यातील ओलावा संपणे, डोळे कोरडे पडणे व रेटिनाचे कायमस्वरूपी नुकसान होण्याचे प्रमाण सध्या वाढत आहे. सर्व LED स्क्रीन असले तरी IT व्यावसायिकासाठी स्क्रीन टाईम नोकरीसाठी मोठा असतो, पण विद्यार्थ्यांना स्क्रीन टाईम हा ऐच्छिक असतो, तो कमी करायला हवा. LED स्क्रीनचा वाईट परिणाम सर्वाधिक मोबाईलवर दिसून येतो, कारण या स्क्रीनचा आकार सर्वात कमी असल्याने ताण देऊन तो पाहावा लागतो. त्यामुळे मोबाईलचा स्क्रीन टाईम कमी करणे गरजेचे आहे. आता सर्वत्र LED तंत्रज्ञानाचा वापर, वाहनावरील दिवेही हॅलोजनऐवजी LEDचे आहेत. विद्यार्थ्यांनी 24 तासात 1 तासापेक्षा अधिक मोबाईल पाहू नये. डोळ्यातील ओलावा संपल्यामुळे डोळे कोरडे होण्यास प्रकार वाढीस लागलेला आहे. रेटिनावर वाईट परिणाम होत असल्याने दृष्टिदोष वाढत आहेत. अस्पष्ट दिसण्याचा धोका वाढत आहे. तर काय काळजी घ्यायला पाहिजे? स्क्रीनचा ब्राईटनेस व कॉन्ट्रास्ट सौम्य असावा. डोळ्याच्या पातळीखाली संगणकाचा स्क्रीन असावा. मिनिटाला 18 ते 20 वेळा डोळ्याची नैसर्गिक उघडझाप कायम करायला हवी. थोडाच वेळ स्क्रीन पाहिल्यानंतर अन्यत्र पाहावे किंवा पुस्तक वाचावे. डोळ्याची उघडझाप करत राहावी. स्क्रीन टाईमचे दुष्परिणाम टाळण्यासाठी त्याचा कालावधी कमी असावा. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी शक्यतो पुस्तकातील अभ्यास द्यावा. मोबाईलवर अभ्यास करण्याची वेळ येऊ नये असे करावे.